एक प्लॉट घेतलेला आहे, जो फेल फूटपासून ते शेवटपर्यंत आम्ही त्या प्लॉटवरती आमचे प्रोडक्ट यूज करतोय. तर त्या प्लॉट नंतर आम्हाला म्हणजे ऑब्झर्वेशनला असं आढळून आलंय की एवढी थंडी असूनही गेल्या 4-5 दिवसापासून एकदम थंडी आपल्याकडे जास्त पडते. तर एवढी थंडी असूनही प्लॉटला लवचिकपणा, एकदम चांगल्या प्रकारे लवचिकपणा आलेला आहे. तुम्ही घड कशाही पद्धतीने वाकवू शकता आणि साईज प्लॉटची एकदम चांगल्या प्रकारे होते. या प्लॉटला आम्ही आतापर्यंत एक आमच्या 5-6 प्रोडक्टवरतीच या प्लॉटला आतापर्यंत ठेवलेलं आहे फेलफूट नंतर. त्याच्यामध्ये आमचं एक शक्ती नावाचं प्रोडक्ट आहे, एक विटीस नावाचं प्रोडक्ट आहे. जे विटीसमुळं आम्हाला ही एवढं लवचिकपणा किंवा जी साईज, जो ब्लूम आलेला आहे तो पूर्ण विटीसमुळे आलेला आहे असं आम्हाला इथं जाणवून येत आहे. या प्लॉटला आम्ही म्हणजे एकदम कमीत कमी खर्चात रेसिड्यू फ्री कसे द्राक्ष बनवायचे या वाटचालीकडे आम्ही जाणार आहे हळूहळू. कुठलाही बंच बघू शकतो, एकदम लवचिकपणा जाणवते बंचमध्ये. एवढा लवचिकपणा कुठल्याच प्लॉटमध्ये मला आतापर्यंत बघायला मिळालेला नाही. साईज पण एकदम चांगली झालेली आहे. साधारण एक 12 mm पर्यंत साईज आम्हाला आढळून दिवस किती झाले? साधारण ह्या प्लॉटला आता एक 83-84 दिवसाच्या आसपासचा हा प्लॉट आहे. या प्लॉटला कुठल्याही प्रकारचं डायमो, CPPO किंवा इतर PGR कुठलेच काही वापरलेले नाही या प्लॉटला.